पळी चालू आमचा वकर 2-3 मधात खूप चालला आहे। पण ज्या दिवशी आम्ही नांगर चालू करत साहेब त्या दिवशी जर आपल्याला समजा दर्द झाला तर मग हे मर्दाचे 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा जय जय सहकार्य केले नाही। अजूनही आमदारापैकी एक आमदाराची अवकात नाही का बोलायचं तर निवडून कोणा त्याला आपल्या मतावर निवडून गेलेत। आपण निवेदन दिलेलं आहे त्यांना, त्यांनी कमीत कमी एक शब्द तर करायचा की शेतकऱ्यांना कर्जमाफ पाहिजे म्हणून। तर कालच्या अधिवेशनात एका आमदारांना तोंडातून शब्द सुद्धा काढला नाही। परत 7 दिवस मोजरी येते आम्हाला उपोषण केलं बच्चू भाऊनी फक्त पाण्यावर। तर 7 दिवसामध्ये काय परिस्थिती झाली, रक्ताच्या उलट्या झाल्या त्या माणसाला, काय जरूरत आहे त्या माणसाला शेतकऱ्यासाठी करण्याची। पण शेतकरी आज आपला मरत आहे, काल आपल्या हाडावेतील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली। हे आपल्याला कळायला नको का? सर्व शेतकरी आहोत आपण, मग आपण शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये सामील व्हायला पाहिजे। आणि शेतकरी असे जर आज जर कर्जमाफी झाली किंवा हमीभाव जर मिळाला तर आपल्याला आत्महत्या करण्याची जरूरत पडणार नाही। विशेष म्हणजे आज तुम्ही सुई घ्यायला गेले तर त्याचा हमी भाव आहे, तुम्हाला ते पैसे त्याचं किंमत ते सांगते। तुम्ही तुमच्या शेतातला माल जर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेला तर त्याचा भाव ते दुकानदार ठरवते। तर हे भाव आपण ठरवला पाहिजे, यासाठी आपला सर्वात मोठा लढा आहे। हे कर्जमाफी म्हणजे तुटपुंजी आहे हो। आज तुम्हाला हमी भाव जर दिला तर आपण शासनाला बच्चूभाऊनी आज सांगितले की महिना 5,000 रुपये देतो मोदी, तुम्ही काय 2,000 देता 3 महिन्याला, आम्ही 5,000 शेतकरी आपण देतो तुम्हाला महिन्याला। आज महाराष्ट्र शासनाचं म्हणणं होतं हमी भाव 7,000 रुपये सोयाबीनला द्यावा म्हणून केंद्र शासनाकडे मागणी केली होती आणि केंद्र शासनाने ठरविला 5,000। हे माहित आहे ना आपल्याला सर्वांना। मग 2,000 तर येतच मारले तुमच्या क्विंटलला। एकरी समजा तुमचं 5 क्विंटल जर उत्पन्न होत असेल तर 10,000 रुपये तुमचे इथंच मारले आणि तुम्हाला द्यायला वर्षाला 6,000। थोडीशी आपल्याला शरम वाटली पाहिजे, ते बंद करायला पाहिजे, आपणच मनाला फेकून द्यायला पाहिजे तो बरा हे पैसे नको आम्हाला, शेतकऱ्यांना म्हणायला पाहिजे। आज शेतकऱ्यांना जर नाही पिकवलं तर तुम्ही काय खाणार? 2 वर्ष जर शेतकऱ्यांना शेतात फिरवलं नाही तर मारतील, उपाशी मारतील उपाशी। शेतकऱ्यांना पेरून जरी घरात ठेवलं, विकलं नाही, मार्केटमध्ये नाही आणलं तरी करण्यात आलंय, कसं प्रतिसाद आहे काय सांगतात? या आंदोलनाला शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव, मेंढपाळ, मच्छीमार हे सर्वजण भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपल्याला पोलीस प्रशासनाकडून पण भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। आज हे आंदोलन आपण यशस्वीरित्या सक्सेस केला असं आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं मी इथं आपला मीडियाच्या समोर सांगत आहे। तरी असाच प्रतिसाद पुढे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी असो किंवा शेतकऱ्याच्या हमीभावासाठी असो किंवा आपल्या मेंढपाळाचा विषय असो, मच्छीमाराचा विषय असो, दिव्यांगाचा विषय असो, परत विधवाचा विषय असो, हे अनेक विषय घेऊन ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस सर्व संघटनांनी असंच सहकार्य करावं। आपण कुठलाही जातपात धर्म न बघता किंवा कुठलाही पक्ष न बघता आपण शेतकरी आहोत हे प्रथम जागरूकता असावी, हे या आंदोलनातून आज सर्व मित्रांनी आणि सर्व संघटनांनी दाखवून दिलेलं आहे। आणि हे आंदोलन आपलं महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला असेल असं मला वाटते। काय सांगतात? माझं आजच्या या बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये आजचा जो 24 तारखेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं, त्या आंदोलनाला हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, गृहखात्यानी आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी जो सपोर्ट दिला, सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो। आज जे बच्चू भाऊंनी रास्ता रोको केला सरकारला जाग आणण्यासाठी, विलंब न करता तात्काळ शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे, अन्यथा यापुढे बच्चू भाऊंच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ह्या परारने दिलेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, दिव्यांगाची 6,000 रुपये पेमेंट वाढण्यासाठी आम्ही या शेतकऱ्यांचा 7/12 फोडण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केला। 2024 मध्ये
आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची दिव्यांगाचे 6,000 रुपये मानधन करावं आणि 7-12 कोरा पूर्ण करण्यात यावे याच्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेले आहे। आणि नाही जर 6,000 रुपये महिना केला दिव्यांगांना तर बच्चू भाऊच्या संघटनेच्या माध्यमातून पुढचं आंदोलन आम्ही उभारू। एवढे बोलून मी 2 शब्द संपतो। आंदोलन केलं जवळपास 12 वाजेपर्यंत चक्काजाम होता हदगाव तालुक्यामध्ये। ही चक्काजाम करून सरकारला एवढाच इशारा देतो की तात्काळ जे दिलेला शब्द आहे कर्जमाफी करा, अन्यथा आम्ही जर शेतकरी एकजुटीने ऐकलं तर तुम्हाला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। आणि कृषी मंत्र्याला रम्मी खेळायला टाइम आहे पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी टाइम नाही। त्याच्यानंतर सातगोवन करतात की ते क्लिप आलती, व्हिडिओ आलता, ऍड आलती, हे काही नसून रम्मी खेळलेला व्हिडिओ आलेला आहे। कृषी मंत्र्याला लाजा वाटला पाहिजे। तुम्हाला शेतकऱ्यामध्ये सोयाबीन कसं होते, कापूस कसं होते याची न कळता तुम्हाला रम्मी दिसायली शेतामध्ये। तुम्हाला रम्मी खेळायला टाइम आहे पण शेतकऱ्याच्या धुऱ्यावर यायला टाइम नाही असा कृषी मंत्री याचा जाहीर निषेध करतोय आंदोलनामधून मी। आणि कृषी मंत्र्याला तात्काळ याचं पद हटून दुसरा कृषी मंत्री तात्काळ शेतकरी असणारा, शेतकऱ्याला हिताचं कळणारा, शेतकऱ्याबद्दल माहिती असणारा कृषी मंत्री आम्हाला हवा।